नुकतीच सिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे. तर या लॉटरीमध्ये लॉटरी जाहीर करण्यापासून ते विजेत्यांना घर वाटपेपर्यंत बऱ्याच काही-काही स्टेप्स असतात, बरेच काही-काही टप्पे असतात. ते बऱ्याच लोकांना माहिती नसतात. तर ते पूर्ण टप्पे, त्या स्टेप्स कुठल्या-कुठल्या आहेत, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला आयडिया आलीच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॉटरी सिस्टम मधले कुठले-कुठले स्टेप्स, या पूर्ण प्रक्रियेमधले कुठले-कुठले टप्पे असतात, त्याबद्दल संक्षिप्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा एक मी फ्लो चार्ट बनवलेला आहे तुमच्यासाठी. यावरनं तुम्हाला एक फेअर आयडिया येईल, की नेमकं कुठले-कुठले टप्पे असतात आणि कुठल्या-कुठल्या सिक्वेन्सने ते टप्पे आपल्याला पूर्ण करायचे असतात. तर पहिला टप्पा, महत्त्वाचा टप्पा म्हणजे ज्यांना ज्यांची इच्छा आहे लॉटरीसाठी अप्लाय करण्यासाठी त्यांनी सिडकोच्या साईटवरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे काही वेगवेगळे संकेत आहेत, त्या संकेत क्रमांकांना अप्लाय करायचे आणि त्यांच्यासाठी तुम्हाला जी काही पेमेंट अमाउंट आहे, ती अमाउंट तुम्हाला त्याच्यासाठी भरायची आहे. ही सर्वात बेसिक स्टेप, हे सर्व बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते. आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, अप्लाय केलं, त्यामध्ये काहीतरी त्रुटी असू शकते, जे की तुम्हाला या सेकंड स्टेपमध्ये समजेल, जिथे की लिस्ट ऑफ एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स म्हणजे जे लोकांनी ॲप्लिकेशन्स केलेले आहेत, त्यापैकी कुठल्या-कुठल्या अर्ज हे मंजूर झालेले आहेत, कुठले-कुठले अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, याची लिस्ट आपल्याला त्या साइटवरती लागते. तर त्या लिस्टवरनं समजेल आपल्याला, की आपण जे काही आतापर्यंत रजिस्ट्रेशन पेमेंट केलेलं आहे, ते व्यवस्थित झालेलं आहे. जर तुमचं नाव एक्सेप्टेडमध्ये असेल, जर तुमचं नाव रिजेक्टेडमध्ये असेल, तर तुम्हाला ते थोडीफार मुदत देतील काही दिवसांची, 1-2 दिवसांची, ज्यामध्ये की तुम्हाला जे काही करेक्शन त्यांनी सांगितलं असेल, ते करेक्शन करायचंय, जेणेकरून तुमचे ॲप्लिकेशन ही एक्सेप्ट केलं जाईल ड्रॉसाठी. कारण की नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे ड्रॉ. ड्रॉ म्हणजे नेमकं काय होतं त्या दिवशी? त्या दिवशी जे काही एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स आहेत, जेवढ्या लोकांनी ॲप्लिकेशन्स केलेले आहेत, त्या सर्वांचा कॉम्प्युटराइज्ड ड्रॉ निघतो. ड्रॉ म्हणजे त्या दिवशी जे काही विनर्स आहेत, ते विनर्स समजतात. विनरसोबतच जे काही वेट लिस्टमध्ये लोकं आहेत, ते लोकंसुद्धा त्या दिवशी समजतात आणि हा पूर्ण पद्धत, ही जी काही ड्रॉची पद्धत असते, पूर्ण कॉम्प्युटराइज असते. आणि विनर्स आणि वेट लिस्टमधले लोकंसुद्धा कॉम्प्युटराइज वेनेस ते काढल्या जातात. त्यानंतरची स्टेप्स आहे, प्रक्रिया आहे, ते लिस्ट ऑफ विनर्सची. लिस्ट ऑफ विनरमध्ये काय होतं, ड्रॉमध्ये जे काही विनर्स आहेत, त्यांची लिस्ट लागल्या जाते साइटवरती आणि जे विनर्स असतील, त्यांना सर्वांना एस-एम-एस, मेल द्वारे सुद्धा ती माहिती त्यांना कळवण्यात येते, की तुम्ही विनर आहात आणि त्यासोबतच पुढील काही-काही प्रक्रिया असेल त्याबद्दलचं डिटेल्स सुद्धा त्यामध्ये मेलमध्ये कळवले असतात. त्यासोबतच जर तुम्ही विनर नसाल, बट वेट लिस्टमध्ये सुद्धा तुमचं नाव असू शकतं. जर विनर जरी नसेल तरी वेट लिस्टमध्ये तुम्ही असू शकता. तर त्याची सुद्धा लिस्ट तिथे लागते. ती लिस्ट कशी बघायची, विनरची लिस्ट कशी बघायची, आतापर्यंतची जी काही एक्सेप्टेड ॲप्लिकेशनची लिस्ट कशी बघायची, ही मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि जेव्हा ती लागेल त्यावेळेस तुम्हाला ते ते कळवेल सुद्धा. त्यानंतर जे काही विनर्स झाले नाहीयेत किंवा जे काही वेट लिस्टमध्ये लोकं आहेत, त्या लोकांसाठी नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे रिफंडची. तुम्ही एक अमाउंट भरता. फॉर एक्झाम्पल ई-डब्ल्यू-एससाठी 75,000 प्लस 280 अशी अमाउंट आहे. तर 75,000 ही रिफंडेबल अमाउंट आहे, तर ती एवढी तुमची रिटर्न भेटेल आणि 280 ही नॉन रिफंडेबल अमाउंट असते, तर ती तुम्हाला रिटर्न भेटणार नाही. त्यासोबतच जनरल पब्लिकसाठी जवळपास 1,50,000 प्लस ₹280 एवढी अमाउंट आहे. तर 1,50,000 तुमचे रिफंड भेटतील आणि बाकीचे 280 रिफंड नाही भेटणार, कारण की ते नॉन रिफंडेबल आहे. त्यानंतरची प्रोसेस आहे, हे जवळपास 15 दिवसामध्ये जेव्हा लिस्ट लागते ड्रॉच्या दिवसाच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला रिफंड भेटतो. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे डॉक्युमेंट सबमिशनची. तर जे काही विनर्स असतील, ते विनर्सना लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स ते सिडकोने सांगितलेले आहेत, ते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला ते सबमिट करायचे असतात. त्यासोबतच काही-काही नमुने सुद्धा तुम्हाला भरून द्यायचे असतात आणि काही अधिकाऱ्यांच्या साईन सुद्धा त्यावरती लागतात. ते सर्व डॉक्युमेंट्स आणि नमुने तुम्हाला सबमिट करायचे असतात आणि ते सबमिट झाल्यानंतर त्या डॉक्युमेंट्स आणि जे काही नमुने आहेत त्यांची सर्वांची व्हेरिफिकेशन केले जाते. जर व्हेरिफिकेशनमध्ये जर पूर्ण डॉक्युमेंट्स आणि नमुने व्यवस्थित वाटले, तर त्याच्यानंतर त्या लोकांना सिस्टम जनरेटेड ऑफर लेटर सुद्धा मिळेल. तर ज्या लोकांचे नमुने सर्व व्यवस्थित वाटले, तर त्यांची ती ॲप्लिकेशन एक्सेप्ट केलं जाते आणि त्यांना ते ऑफर लेटर मिळतं. अशा या स्टेजला सुद्धा काही-काही लोकांचे काय नमुने किंवा डॉक्युमेंट्स प्रॉपर नसतात आणि किंवा मग त्यांना
माहिती सुद्धा नसतं कधी-कधी आणि ते चुकून सर्व डॉक्युमेंट्स ते सबमिट करू नाही शकत आहे किंवा एलिजिबल डॉक्युमेंट्स जे सांगितलेले असतात सिडकोने ते सुद्धा ते सबमिट नाही करू शकत. म्हणून त्यांची जी काही ॲप्लिकेशन असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या स्टेजला ती रिजेक्ट केल्या जाते आणि रिजेक्ट केल्यानंतर त्यांना जवळपास ते परत अपील करू शकतात. जे काही नॉन एलिजिबल आहेत लोकं, ज्यांना की ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट झालेले आहेत, ते अपील करू शकतात. जवळपास अगेन 15 दिवसाचा कालावधी दिला जातो त्यांना अपील करण्याचा. जर त्या कालावधीमध्ये त्यांनी अपील नाही केलं, तर बाय डिफॉल्ट त्यांची ती जे काही व्हेरिफिकेशन आहे ते रिजेक्टमध्ये कन्सिडर केलं जातं आणि त्यांची ॲप्लिकेशन रिजेक्ट होते. आणि ज्यांची ॲप्लिकेशन रिजेक्ट होते, ज्या स्कीमशी रिलेटेड तर त्या त्यानंतर त्या स्कीममधले जे काही वेट लिस्टमध्ये लोकं आहेत, त्या लोकांना त्यांच्या सीरियलनुसार जसं की वेट लिस्टमध्ये 1, 2, 3, 4 सीरियलनुसार आहे, तर त्या संकेत क्रमांकाची समजा एक ॲप्लिकेशन रिजेक्ट झाली, तर त्या वेट लिस्टमधल्या 1 नंबरचा जो माणूस आहे, त्यांना ते कळवण्यात येतं, की तुम्ही विनर झालेला आहात. कारण की कॅन्सलेशनमुळे तुम्ही विनर झालेले आहेत आणि त्यांना अगेन त्यांना परत सेम प्रोसेस डॉक्युमेंट सबमिशनची आणि नमुने भरण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो आणि अ, ते त्या वेळेमध्ये ते डॉक्युमेंट आणि नमुने त्यांना सबमिट करायचे असतात. त्यांचं अगेन जर व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं तर अगेन त्यांना ऑफर लेटर मिळतं आणि ही सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर विनर आणि वेट लिस्टमधले लोकं सर्व मिळून सर्वांचं झाल्यानंतर मग त्या स्कीम्सवाल्या लोकांना अलॉटमेंट भेटतं फ्लॅटचं, रजिस्ट्रेशन सुद्धा त्यांचं केलं जातं फ्लॅटचं. तर ही होती इन शॉर्ट प्रोसेस. यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स हे फार महत्त्वाचे आहेत आणि त्या कुठले-कुठले डॉक्युमेंट्स इम्पोर्टंट आहेत, हे तुम्ही जर आता जुळवाजुळव करायला लागले, तर तुम्हाला पुढची प्रक्रिया सोयीस्कर होईल. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल डॉक्युमेंट्स कुठले-कुठले लागतात, त्याबद्दलचा तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आय होप ही पूर्ण प्रोसेस, ही पूर्ण स्टेप्स तुम्हाला समजले असतील आणि यावरनं एक फेअर आयडिया आली असेल, की नेमकं सिडकोची लॉटरी कशाप्रकारे चालते. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजूनही तुम्हाला दुसरा कुठला वेगळा व्हिडिओ हवा असेल, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल.